गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराजांच्या अमृतमयी हितोपदेशातील काही मार्गदर्शनपर विचारांचे आपण श्रवण करणार आहोत. भक्तांनी प्रश्न विचारला, चातुर्मास म्हणजे काय आणि चातुर्मासाचे महत्त्व आणि त्याचे फायदे कोणते? परमपूज्य गुरुदेव यांचे अमृतमयी मार्गदर्शन यासाठी संदर्भ ग्रंथ गुरुवाणी पुष्प 7 यातून घेतलेला आहे. चातुर्मास ही भारतीय परंपरा आहे. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे 4 महिने चातुर्मासात येतात. या कालावधीमध्ये व्रत, वैकल्य, काही नियम, भगवंताप्रित्यर्थ काही सेवा ह्या अवश्य कराव्यात असा आदेश आपल्या ऋषीमुनींनीच भारतीयांना दिलेला आहे. चातुर्मास म्हणजे विशिष्ट कालासाठी विशिष्ट उपासना करणे. त्यामुळे भगवंत प्रसन्न होऊन आपल्या जीवनावर येणारी संकटे नाहीशी करतील. 4 महिन्यांसाठी एकच नियम करून तो आचरणात आणायचा, म्हणजे त्यातून निर्माण होणारी शक्ती आपल्याला सहाय्य करेल. अगदी सखोल विचार केला तर भारतीय युद्ध म्हणजे कौरव पांडवांचे युद्ध याच काळात झाले. कंसाचा वध याच काळात झाला. भाद्रपद महिन्यामध्ये सिंदुरासुराचा वध गणपतीने केला. अश्विन महिन्याचा जर विचार केला तर जगदंबेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. कार्तिक महिन्याचा जर विचार केला तर त्रिपुर नावाच्या राक्षसाचा वध भगवान श्री शंकरांनी केला. चातुर्मासाचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार संन्यासी जनांचा, तो 2 महिन्यांचा असतो, म्हणजे आषाढ पौर्णिमा ते भाद्रपद पौर्णिमा. आणि दुसरा प्रकार भागवत संप्रदायींचा किंवा गृहस्थाश्रमींचा. याचा कालावधी आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी. या काळात भगवान विष्णू स्वगृहीत शयन करतात. या काळात केलेली उपासना, व्रत, वैकल्य हमखास फलद्रूप होते. जे व्रत घेतले असेल त्याचे तंतोतंत पालन करावे. निश्चय लहान असो की मोठा, तुम्ही त्या नियमाने वागू लागलात की ती दिव्य शक्ती तुमच्या मागे येतेच. या काळामध्येच गुरुपौर्णिमाही येते. गुरुपूजन करून गुरुप्रसादाची प्राप्ती करून घेता येते. शिवोपासना तर पृथ्वीच्या आरंभापासूनच आहे. श्रावण महिन्यामध्ये शिवोपासनेचे महत्त्व विशेष आहे. शिवाय याच श्रावण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपला 8वा अवतार घेतलेला आहे. तेव्हा या काळात जास्तीत जास्त उपासना करून गुरुप्रसादाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्याला आनंदच मिळेल. चातुर्मासात केलेला नियम पुढे कायम टिकून राहिला तर आपला फायदाच फायदा होणार आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री रामकृष्णार्पणमस्तु.